आपल्याला आपण पाहू शकतो उत्साहाचं वातावरण जे आहे संपूर्ण वरळी असेल NSCI चौबाजूने जे आहे उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं। शिवसैनिक असतील, नेते मंडळी असतील, यायला सुरुवात झालेली आहे आणि आपण पाहू शकतो ढोल वाजत वाजत जे आहे नाशिक ढोल वाजवत जे आहे आनंद साजरा करताना आपल्याला पाहायला मिळतात। त्याचबरोबर शिवसैनिक देखील जे आहे मोठ्या नाचताना आणि आनंद उत्सव साजरा करताना पाहायला मिळतात आणि शिवसेना असेल किंवा मी मराठीच्या घोषणा देखील देताना आपल्याला पाहायला मिळतात। थेट त्यांच्याशी जाणून घेऊया नक्की काय प्रतिक्रिया आहे, काय पहिली प्रतिक्रिया आहे। आज उत्साहाचं वातावरण आहे, तुम्ही आनंद देखील साजरा करताय नाचत, काय सांगाल? काय दोन भाव एक झाले तर चांगलं राहील। काय वाटतं पण आज सगळे तुम्ही आनंद उत्सव साजरा करत आहात, विजयी मेळावा जो आहे तो साजरा केला जात आहे, काय पहिली प्रतिक्रिया? आपण का विजय उत्सव साजरा करत आहात, काय पहिली प्रतिक्रिया? आज महाराष्ट्रामध्ये जे मराठीवर ज्या मराठीसाठी जेव्हा सगळे बंधू एकत्र आहेत तर त्याचा एक आनंद वेगळाच आहे आणि जेव्हा जेव्हा या मराठीची गळचेपी होईल तेव्हा मराठी माणूस पेटून उठावं। आज खरं आम्ही नांदेड जिल्ह्यातून आलेलो आहोत। आम्ही नांदेड जिल्ह्यातून आलो आहोत। महाराष्ट्राच्या शेवटच्या बॉर्डरवर मराठीसाठी महाराष्ट्रासाठी प्रत्येक मराठी माणसानं आपलं योगदान द्यावं आणि एकजूट दाखवावी जेणेकरून दिल्लीचे ही तख्तपोटी तो महाराष्ट्र माझा ही बाब खरी ठरेल। नक्कीच आपण प्रत्येक मराठी माणसाने एकजूट व्हावं असं देखील जे आहे ते मराठी विजय उत्सवासाठी आलेले नागरिक आपण पाहू शकतो की वाजत गाजत जे आहे ढोल वाजत गाजत जे आहे सर्वांचं स्वागत नेते मंडळी याच गेटमधून आपल्याला प्रवेश करताना पाहायला मिळतात। त्यांच्या स्वागतासाठी देखील जे आहे ते नाशिक ढोल वाजवून जे आहे ते स्वागत केलं जात आहे। त्याचबरोबर मोठ्या संख्येने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पण नागरिक येताना आणि त्याचबरोबर शिवसैनिक येताना आपल्याला पाहायला मिळतात। ज्ञानेश्वर आणि आता सगळ्यांच्या नजरा लागल्यात त्या म्हणजे शिवतीर्थ आणि मातोश्रीकडे। खरं तर या दोन मातोश्री आणि शिवतीर्थचं अंतर 15 किलोमीटरचं आहे। हे अंतर कापायला गाडीनं 5 मिनिटं लागतात, पण हे अंतर कापायला दोन भावांना 2 दशकं लागली। मनाचं हे अंतर होतं त्यामुळे वेळ लागला। आज शिवतीर्थच्या बाहेर सगळ्यांना उत्सुकता आहे। राज ठाकरे जेव्हा या दिशेने येतील वरळीच्या दिशेनं तेव्हा निश्चितपणे एक वेगळी भावना असेल। आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे याने शिवतीर्थच्या बाहेरून। लक्ष लागलेलं आहे ते आज मुंबईकडे, कारण मुंबईमध्ये आज मराठी जल्लोष मेळावा होतोय। ज्या मेळाव्यामध्ये गेल्या 20 वर्षापासून महाराष्ट्रातले मनसैनिक आणि शिवसैनिक ज्या क्षणाची वाट पाहत होते तो क्षण आज येतो आहे। एकाच मंचावर दोन्ही ठाकरे बंधू असणार आहे आणि त्यामुळेच मी सध्या मुंबईच्या दादर परिसरातील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या घराच्या बाहेर जेव्हा उभी आहे त्यावेळेला मनसैनिक आणि शिवसैनिक दोन्ही इथे आलेले आहे। खरं तर यांना बघून तुम्हाला कळू शकणार नाही की यातले मनसैनिक कोण आणि शिवसैनिक कोण, कारण कुठलाही झेंडा कुठलंही मफलर आज त्यांच्या गळ्यात नाही आहे आणि हेच चित्र असणार आहे आजच्या जल्लोष मेळाव्याचं सुद्धा। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ही सगळी मंडळी आलेली आहे, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। दादा, तुम्ही कुठून आलेला आहात आणि आज तुम्ही शिवसैनिक आहात का मनसैनिक आहात? आज इथे येताना मनात काय भावना आहे, डोक्यात काय विचार आहे? ताई, आम्ही जालना जिल्हा जाफराबाद तालुका ग्रामीण भागातून आलेलो आहे आणि आता सध्या विठुरायाची वारी चालू आहे आणि ग्रामीण भागामध्ये कामं चालू आहे, पण आम्ही मराठीसाठी मराठी माणसासाठी आज आमचा मराठी विजयाचा जयघोष मेळावा आहे। त्यासाठी आम्ही मनसैनिक शिवसैनिक आणि मराठी प्रेमी सगळे मिळून 5 गाड्या आणि काही मंडळी ट्रेननं आलेली आहे आणि आम्ही विठुराया चरणी या इथून गेल्याच्या नंतर आता आम्ही सिद्धिविनायक चरणी साकडं घातलेलं आहे की आमचे दोन्ही नेते एक येऊ, महाराष्ट्राला न्याय मिळो आणि महाराष्ट्रावर होणारा अन्याय हा थांबावा आणि आमची युती व्हावी असं आम्ही साकडं घातलेलं आहे। बरं, येताना तुम्ही सगळेजण एकत्रितच आले, एकाच गाडीतून शिवसैनिक मनसैनिक आलेले आहेत? एकत्रित खाल्लं पिल्लं का नाही? एकत्रच केलं सगळं, नाश्ता वगैरे एकत्रच केला आम्ही सगळं, एकाच गाडीतून आलो। बरं, हो, आणि आम्ही सगळे एक या नेत्यासाठी आम्ही सगळे एक व्हायला तयार आहे। बरं, तुम्ही शिवसैनिक आहे का मनसैनिक? मनसैनिक आहे। बरं, मला सांगा की येताना चर्चा झाली, तुम्हा लोकांचं काय म्हणणं आहे? आमचं फक्त एवढंच म्हणणं की आज साहेबांनी घोषणा करून द्यावं, दोन्ही साहेबांनी पण, की आपली युती होणार आहे म्हणून। हा आमच्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे। बरं, हो, समजा जर राजकीय युती झाली नाही पण वैचारिक युती झाली तर चालणार आहे का? चालेल चालेल
चालेल. फक्त दोघांचा विचार एक असला तर आमच्यासाठी भरपूर गोष्ट आहे. दोघे भाऊ पहिल्यांदा 20 वर्षानंतर तब्बल स्टेजवर कदाचित हातात हात घालून उभे असलेले आपल्याला बघायला मिळणार आहे. दोघेही जण भाषण करणार आहे. काय अपेक्षा आहे सर्वसामान्य माणूस म्हणून, एक मराठी माणूस म्हणून, जेव्हा आज तुम्ही तुमच्या गावाच्या कोपऱ्यातून मुंबईसारख्या महानगरात आलेला आहे, काय अपेक्षा आहे तुमच्या? खूप अपेक्षा आहे. त्यांनी दोघांनी एकत्रित यावं आणि युती करावी एवढीच अपेक्षा आहे बरं मराठी माणसासाठी. बरं का का तुम्हाला वाटलं की आज गावावरून इथपर्यंत यावं? राजसाहेब जे बोलते ते खरट बोलते, तिखट बोलते आणि ते समोर घडतं. अगोदर 10 वर्ष अगोदर बोललेलं समोर घडतं. त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यावर प्रेम आहे, चांगलं वाटतं. या सगळ्या मंडळींची वैचारिक ठेवण ही खरं तर एकच आहे. कारण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या मुशीत घडलेले हे सगळे कार्यकर्ते आहेत आणि मनसे काय शिवसेना काय यांना घडवलं एक प्रकारे बाळासाहेबांनीच. त्यामुळे वैचारिक मांडणी एकच आहे, विचार एकच आहेत आणि सगळ्यांची भावनाही एक आहे की आता महाराष्ट्र हितासाठी आणि ठाकरे ब्रँड जगवण्यासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावं. युती होईल की नाही कल्पना नाही, पण आज दोघे भाऊ विलास मराठीच्या मुद्द्यावरनं एकाच मंचावर एकाच व्यासपीठावर पाहायला मिळणार आहेत. आपण पुन्हा एकदा जाऊया कृष्णाकडे. कृष्णा, काय अपडेट्स आहेत? नक्कीच ज्ञानदा, मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जे आहे शिवसैनिक जमायला सुरुवात झालेली आहे. आपण पाहू शकतो दृश्यांमध्ये मोहन यादव जे आहेत ते थेट पुण्यावरून मुंबईत आलेले. आपण त्यांच्याकडे वाहन पाहू शकतो. त्यांच्या दुचाकीवरून ते थेट पुण्याहून मुंबईला आलेले आहेत. आपण पाहू शकतो अगदी त्यांच्या वाहनावरती संपूर्ण उद्धव ठाकरे असतील आणि त्याचबरोबर आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे हे देखील जे आहे हे संपूर्ण फोटो जे आहेत आपल्या वाहनावरती लावून आलेले आपल्याला पाहायला मिळतात. थेट त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. मोहन यादव आहेत आपल्यासोबत. काय सांगाल, पहिली प्रतिक्रिया, आज विजय उत्सव साजरा केला जात आहे, काय सांगाल? नाही, मला काय म्हणायचं आहे, आता मी 27 वर्ष झाले रथ फिरवतोय. माझा पाय मोडलेला आहे, किडनीचं बी ऑपरेशन झालेलं आहे, 17 टाके पडलेत मला. तर मी एवढं करतोय तुम्हाला सांगतो. तर मला वाटतंय बाळासाहेब ठाकरेंना मी नेहमी पूजा करतोय. रोज उठलो ना साहेबांना पूजा केल्याशिवाय मी गाडी काढत नाही. कुठे गेलो तरी आमची मंडळी, मुलं, राय उद्धव आहे, मुलांची नावं 2 मुलं आहे पण राय उद्धव आहे, पण ती बी पाया पडतात. आणि कुठे गेलो का म्हणजे पप्पा कार्यक्रमाला चला, हां बस. मी कुणाला काही 2 रुपये मागत नाही, काय नाही, मी स्वतः खर्च करतो. हां, मला कोणी शिकवलं नाही याचे काय काही. सांगाल आज आनंद, काय आनंद, आज एवढे सगळे दोन्ही बंधू एकत्र येणार आहे, ठाकरे कुटुंब एकत्र येणार आहे, काय आनंद काय? आता माझी एकच इच्छा आहे की बाबा घरच्यांनी आमच्या लाडू केले ते देशी, आणि लाडू केल्यानंतर माझी मुलगी बघा लग्न झालेलं आहे, स्वती चौधरी तिचं नाव आहे, मग जावाई संजय चौधरी, आणि राय उद्धव मुलं, आणि मंडळीचं नाव सुनीता यादव आहे. माझं नाव मोहन आहे. तेव्हा त्या दिवशी लाडू केलं, पहिला लाडू बाळासाहेबांना ठुला आणि सांगितलं की राजसाहेब उद्धव साहेबांना चांगली बुद्धी द्या, आणि उद्धव साहेबांचा स्वभाव एकदम निहार आहे म्हणून हे लोकांनी फायदा घेतला. आता एक काम करा, राजसाहेबांना जवळ घ्या असं उद्धव साहेबांना तुम्ही सांगा, असं बाळासाहेबांना सपनात येऊन सांगा म्हणलं. हो, आणि मी त्याच्याकरता पूजा केली. आणि मला वाटतंय आता राजसाहेबाला जर हे महानगरपालिकेत निवडून लोक जर यायची असली तर ही दोघं एकत्र झाली ना तरच निवडून येते असं मला वाटतं. आणि निवडून आल्यानंतर महाराष्ट्रात मुख्यमंत्री जरी म्हणलं तरी आता उद्धव साहेब होणार नाही, पण राजसाहेबाला मुख्यमंत्री करावंच अशी आमची तळतळीची विनंती सगळी गावातली लोकंसुद्धा, सरपंच, पाटील सर्व म्हणतात. राजसाहेब कसा आहे की बाळासाहेबांचा विचार आहे आणि उद्धव साहेबांच्यात बी विचार आहे, पण उद्धव साहेब शांत स्वभावाचे. आणि बघा राजसाहेबाला 20 वर्षापूर्वी नागपूरमध्ये भेटलो तुम्ही सांगा, आता मध्ये वडूला भेटलो त्यांना, तेव्हा मी सांगितलं एकत्र व्हा ना तुम्ही, नुसते हसले, मला बोलले नाही काय. नक्कीच आपण पाहू शकतो अगदी राज ठाकरे देखील त्यांच्या वाहनांसोबत आपल्यासोबत ते त्यांच्यासोबत संवाद साधताना देखील जे फोटो जे आहेत ते स्वतः घेऊन आलेले आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतात. त्याचबरोबर पाहायला गेलं तर रश्मी ठाकरे देखील ते आपल्या वाहनासोबत फोटो काढताना किंवा ते संवाद साधताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि खरं तर हे पिता पुत्र जे आहेत म्हणजे मोहन यादव आणि त्याचबरोबर उद्धव यादव हे दोन्ही पिता पुत्र जे आहेत थेट पुण्यावरून मुंबईत आलेले विजयोत्सवासाठी त्या थेट त्यांच्या पुत्रांशी संवाद साधतात. काय सांगाल, आज ठाकरे बंधू एकत्र येतात एका व्यासपीठावर? तर ठाकरेंनी, विशेषतः बाळासाहेब ठाकरेंनी अनेक सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्यांना सर्वोच्च पदावर बसवलं, पण अनेक ते पदावर बसवलेले लोक सोडून गेले. पण ठाकरेंची ताकद ही माणसं आहेत जे आजही ठाकरेंच्या सोबत उभी आहेत, आणि कुठलाही स्वार्थ नसताना सुद्धा निष्ठेनं ही माणसं उभी असणं हीच ठाकरेंची खरी ताकद आहे. ज्ञानदा, अगदी बरोबर आहे. या सगळ्या ठाकरे प्रेमींसाठी ठाकरे हे केवळ आडनाव नाही आहे, तर ते भावबंध आहेत. आणि त्याचीच प्रचिती या व्यक्तीच्या बोलण्यातनं आपल्याला येत होती की त्यांनी त्यांच्या मुलांची नावंसुद्धा राज आणि उद्धव अशी ठेवली आहेत. यातून ती ठाकरे निष्ठा किंवा बाळासाहेबांची निष्ठा जाणवून येते. म्हणूनच पोटतिडकीने प्रत्येकजण सांगतोय की दोन्ही भावांनी एकत्र यावं.
वरळी परिसरामध्ये आपले प्रतिनिधी अजित मांढरे आहेत. डोमच्या आतून आहे, म्हणजे जिथे कार्यक्रम होणार आहे त्या परिसरातनं अजित आपल्यासोबत आहे. अजित, व्यासपीठ कसं आहे? कोण कोण नेते आत्तापर्यंत आलेले आहेत? प्रचंड उत्साह शिवसैनिकांमध्ये, मनसैनिकांमध्ये आहे. काय चित्र आहे वरळी डोममधलं सध्याचं? मी सुरुवातीला व्यासपीठ दाखवतो की कशा रीतीनं व्यासपीठ जे आहे ते सजवलं गेलेलं आहे. झेंडूंच्या फुलांनी संपूर्णपणे हा व्यासपीठ जो आहे तो सजवला गेला आहे. मध्येच आपण पाहिलं असेल तर जे वक्ते बोलतील त्यांच्याकरता मधला, म्हणजे राज आणि उद्धव ठाकरे जे बोलतील त्यांच्याकरता हा मधला झेंडूने जो सजवलेला व्यासपीठ आहे तो असेल. आणि बाजूला तिथे एक व्यासपीठ ठेवलेलं आहे, तिथं जे इतर मान्यवर बोलणार त्यांच्या ते बोलतील. मागेच आपण पाहिलं तर महाराष्ट्राचं एक चित्र उभारलेलं आहे, आवाज मराठीचा एवढंच लिहिलेलं आहे. दोन्ही आपण स्क्रीनवर बघितलं तर मराठीतली अक्षरं आहेत आणि आवाज मराठीचा हे अशा पद्धतीचं घोषवाक्य जे आहे ते इथं आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे कोणताही झेंडा नाही, कोणतीही घोषणा नाही, कोणत्याही पक्षाचं चिन्ह नाही, ही अशी संपूर्णपणे आजची सभा असेल. या सभेला आपण जर पाहिलं तर मागच्या बाजूला VVIP जे आहेत त्यांची बसण्याची व्यवस्था केलेली आहे. ज्यावेळेस प्रमुख वक्ते म्हणजे राज ठाकरे, उद्धव ठाकरे येतील त्यावेळी मग त्यांच्याकरता इथं जे सगळे राखीव जागा ज्या आहेत त्या राखीव जागेमध्ये VVIP लोकांना इथं निमंत्रित केले गेलेले आणि या नेते मंडळी यायला सुरुवात देखील झालेली आहे. दोन्ही पक्षांचे पदाधिकारी जे आहेत ते इथं आलेले आहेत. नयन कदम आपल्यासोबत आहेत. नयनजी, सगळं आता हळूहळू सभागृह जो भरत चाललेला आहे, कशा रीतीनं नियोजन आहे आणि कसं आपल्याला सांगितलं गेलं की साधारणपणे हा मेळावा कसा असेल? आवाज मराठीचा, महाराष्ट्रात फक्त एकच आवाज घुमणार, तो म्हणजे मराठीचा आवाज. आणि हे गरजेचं आहे हो. म्हणजे आपण सातत्याने बघतोय की परप्रांतीचं आक्रमण, आज जी गळचेपी होते मराठी भाषेची, त्याच्यावरती कुठेतरी मराठी माणूस एकटवतोय. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि त्यानिमित्ताने दोन भाऊ एका स्टेजवरती एकत्र येतात. ही तर खूप मोठी, म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातली एक मोठी घटना घडते आहे, त्याचे आम्ही साक्षीदार आहोत. आता बघा तुम्ही, हॉल हळूहळू भरायला लागले. 11ची वेळ आहे आणि 8:30-9 वाजल्यापासूनच कार्यकर्ते सगळे यायला लागलेत. आता गेट आत्ताच ओपन करतील. तुम्ही काय सांगा? आवाज मराठीचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून दोन बंधू एकत्र येत आहेत आणि आम्हा मराठी समाजाला, मराठी माणसाला याच्यापेक्षा जास्त आनंदच नाही आहे. आज हे दोन बंधू एकत्र आल्याने महाराष्ट्राचं खूप हित साध्य होणार आहे. आज मराठी तरुण तरुणींना हाताला रोजगार नाही आहे. आज खाजगी सेक्टरमध्ये सर्व परप्रांतीयांच्या कंपन्या आहेत, परप्रांतीय मालक आहेत त्याचे. त्यामुळे परप्रांतीय तरुण तरुणींना त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जातं आहे आणि मराठी तरुण तरुणींना डावललं जातं आहे. आज ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे हे सर्व थांबणार आहे आणि मराठी तरुण तरुणींना रोजगार उपलब्ध होणार आहे. नक्कीच. मी पूर्ण हा सभागृह दाखवतो, डोम दाखवतो. ही खाली सिटिंग अरेंजमेंट आहे आणि वरती देखील बाल्कनीला अप्पर स्टँड जो आहे तिथं सिटिंग अरेंजमेंट आहे. आत्ताच आपण जर पाहिलं तर जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, ते यायला सुरुवात झालेली आहे. आणि संपूर्ण परिसर आपण जर पाहिला तर इथं आता पदाधिकारी जे आहेत, कार्यकर्ते मनसेचे असतील किंवा उबाटा पक्षाचे असतील किंवा त्यांनी जे निमंत्रित केले त्यांचे असतील. संजय नाईक आपल्यासोबत आहेत. नाईक साहेब, प्रचार करताना कुठल्या एका पक्षाचा प्रचार करावा लागतो, कुठल्या एका चिन्हाचा प्रचार करावा लागतो. आज नेमकी काय अवस्था आहे? आज मराठी निशाणी आहे. महाराष्ट्रातली मराठी निशाणी आहे. आज आनंदाचा दिवस आहे. महाराष्ट्रासाठी काहीतरी घडायला पाहते. नक्कीच. नेहमी आपण बघता की सभेमध्ये राजसाहेब काय बोलणार आहे, इकडे तुमचं लक्ष असतं. पण आज उद्धव साहेब काय बोलणार इकडे पण तुमचं लक्ष आहे? नक्कीच, कारण आज खूप वर्षानंतर त्यांचं भाषण ऐकणार आहे जाहीरपणे आणि समोर. किती वर्ष झाले उद्धव ठाकरे यांचं भाषण ऐकले आणि नंतर आता 18-20 वर्ष पूर्ण. म्हटलं की हाच एक मुद्दा आहे की 18-20 वर्षानंतर जे मनसे किंवा उबाटाचे पदाधिकारी ते असे भेटतील आणि समोरासमोर दोन्ही वक्त्यांनी एकत्रितपणे ते ऐकतील. ही सभागृह भरायला सुरुवात झालेली आहे. काय वाटतं, किती गर्दी होईल? भरून बाहेर जाईल. त्यामुळे खास बाहेर रोडवरती पण गाड्या ठेवून स्पीकर ठेवावे लागलेले आहेत, स्क्रीन पण लावलेली आहे. आपण पाहिलं. पण एक नक्कीच आहे की एक ऐतिहासिक असा आजचा महाराष्ट्राच्या दृष्टीचा दिवस आहे हा. पूर्ण महाराष्ट्राच्या दृष्टीने ज्या पद्धतीनं सांगितलं जातं की दोघंही एकत्रित मराठीचा मुद्दा आहेच, पण आगामी निवडणुका हा देखील महत्त्वाचा मुद्दा. इथून दिशा मिळेल. मला असं वाटतं की नक्कीच दिशा मिळेल. कारण शेवटी कुठेतरी एक धागा समानतेचा जो असतो, विचाराचा असतो, तो फार दिवसानंतर जवळ येतो आहे. जी महाराष्ट्र माननीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जो धागा गुंतलेला होता त्या साली 68 साली, तो धागा पुन्हा
कुठेतरी थोडा गाठ ती सैल झाली होती, याला पूर्ण नक्की होईल. मनात कुठेतरी होतं दोघं एकत्र येतील किंवा यावं म्हणून. अगदी त्या काळ म्हणजे आत्तापर्यंत, पण ज्यावेळेला एक साधारण महेश मांजरेकरांची जी मुलाखत झाली त्याच्यानंतर कुठेतरी जाणवलं की कुठेतरी धागा जुळतोय. नक्की नक्की धागा जुळतोय आणि जुळवायला सुरुवात झालेली आहे. सगळे मनसैनिक असतील, उभाटा सैनिक असतील, त्याच पद्धतीनं इतर पक्षातील लोक आहेत किंवा कार्यकर्ते पदाधिकारी आहेत, ते यायला सुरुवात झालेली आहे. आणि नियोजन तुम्ही जर पाहिलं तर दोन्ही पक्ष विशेष करून